नमस्कार राम राम मंडळी, मी प्रसाद आणि स्वागत आहे तुमचं आजच्या व्लॉगमध्ये. तर आज होता दुकानातला नॉर्मल दिवस. तर दिवसाची सुरुवात झाली होती, सगळं मस्तपैकी झाडून घेतलं, सगळी साफसफाई केली आणि त्यानंतर घेतली देवपूजा करायला. आता देवाच्याच कृपेने आपल्याला सगळं मिळतंय म्हणल्यानंतर त्याची आराधना तर केलीच पाहिजे. चला, देवपूजा झाली आणि आलं होतं पहिलं कस्टमर. पहिल्या कस्टमरला जे लागेल ते साहित्य दिलं आणि लक्ष्मी मातेचं दर्शन झालं. लक्ष्मी मातेचं दर्शन घेतलं, त्यानंतर मी निघालो होतो एक ठिकाणी स्क्रॅप पाहण्यासाठी. जात असताना रस्त्यात लागला होता आमच्या गावचा ओढा. पाणी इतकं भरून जात होतं की पाहतच बसावं. पाणी आहे म्हणून समृद्धी आहे हो, नाहीतर या अगोदर फक्त शेंगाच होत्या. पुढे जात असताना मला दिसली होती रस्त्याकडेला बसलेली मेंढरे. ही नवीन ऊस लागण्याची तयारी. तर स्क्रॅपच्या ठिकाणी पोहोचलो होतो. स्क्रॅप पाहून परत येतच होतो की दिसले तुषार पाटील. तर हे शेतकऱ्यांना मळी कंपोस्ट पोहोचवण्याचं काम करतात, तशी शेती सेवाच. तर परतीच्या वाटेवरती लागलं होतं आमचं शेत. तर हा आहे आमचा गहू. तर फेरफटका मारत असताना मला दिसलं होतं आमच्या आईने लावलेलं वांग्याचं झाड. पुढे जात असताना मी पाहिला होता आमचा ऊस आणि त्यानंतर पाहिली होती आमची मिरच्यांची झाडे. मिरच्या थोड्या सुकून गेल्या होत्या आणि हे आहेत कांदे. त्यानंतर दुकानात परत आलो, पाहतो तर काय, आली होती पाईपची गाडी. मग काय, गाडीतीलच पाईपांची मोजण्यास सुरुवात केली. पाईपा सगळ्या मोजून घेतल्या, परत घोळू नको, बाकी काही नाही. त्यानंतर सुरुवात केली पाईपा उतरण्यासाठी. सगळ्या पाईपा उतरून घेतल्या, गाडी केली रिकामी आणि पाईपा संपूर्ण लावून घेतल्या. कसं आहे मग, पाईपा उतरून झाल्याच होत्या तोपर्यंत आली होती स्क्रॅपची गाडी. स्क्रॅपची गाडी आली होती, त्यांना मागे येण्यास मदत केली आणि त्यानंतर स्क्रॅपची गाडी खाली करण्यास सुरुवात केली. स्क्रॅपची संपूर्ण गाडी खाली केली आणि दुकानासमोर गेलो तोपर्यंत आला होता कुलदीप. तर कुलदीप करतो प्लंबिंगचं काम. त्याने आपल्या घराचं काम अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं केलेलं आहे. कुलदीप म्हणजे कायम हसतमुख आणि कुलदीप इज बी लाईक तू मेरे से प्यार करते की नाही करते. तर सगळं आवरून मी पोहोचलो होतो जिममध्ये. तर हे आहेत माऊली बिल्डर. कशी आहे बॉडी, नाद करते काय. तर वर्कआउट आवरून मी पोहोचलो होतो जेवण करण्यासाठी हॉटेलमध्ये आपल्या मित्रमंडळींबरोबर. गप्पा गोष्टी झाल्या तोपर्यंत जेवण आलं होतं. जेवण करतच होतो तोपर्यंत पुढे दिसले शुभम भैया. शुभम भैयाही जेवणच करत होते. जेवण आवरून मी पोहोचलो होतो आपल्या गावी. तर आजचा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.